नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. औद्योगिक क्रांती झालेल्या सांगलीमध्ये गुन्हेगारी देखील त्याहून अधिक वाढली आहे. त्यामुळे कुठेही कधीही खुनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सांगली पोलिसाचा दरारा संपलाय का असा थेट सवाल सामान्य नागरिकातून विचारला जातोय. काल रात्री अगदी क्षुल्लक कारणातून महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने डोक्याचा चेंदामेंदा करण्यात आलाय. त्यामुळं या खुनाच्या घटनेनंतर संपूर्ण सांगली हादरली आहे. सांगली, कुपवाड, मिरज म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर औद्योगिक शहर असल्याचं उभारतं. पण याच औद्योगिक क्रांतीमागे गुन्हेगारीचं काळं विश्व दडलंय. अनेक कंपन्या, हजारो कामगार आणि अनेक क्रिमिनल्स गँग. त्यामुळे इथे दिवसा ढवळ्या मुडदे पडतायत. काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एक हादरवणाऱ्या खुनाची घटना घडली आहे. सांगलीतील कृपामाई MSCB सबस्टेशनमध्ये ड्युटीवर असणाऱ्या सुधीर पंडित लाटवडे या 35 वर्षीय ऑपरेटरचा डोक्यात लोखंडी रॉडचे घाव घालून निर्घुण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या खुनाचा तपास महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अगदी 4 तासात करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं काय घडलं होतं? काल दुपारी कृपामाई MSCB सबस्टेशनमध्ये वॉचमन असणाऱ्या संतोष निकम आणि ऑपरेटर सुधीर लाठवडे यांच्यामध्ये ड्युटीवरून वाद झाला होता. त्यानंतर लगेचच वॉचमन असणारे संतोष निकम याने त्यांची गाडी चार्जिंगला लावली. यातून दोघांमध्ये जोराचा वाद झाला. याची तक्रार सुधीर लाठवडे यांनी वरिष्ठाकडे केली आणि त्याला त्या गेटवरून बदलून दुसऱ्या गेटवर बदली करण्यात आली. हा अगदी क्षुल्लक प्रकार होता, परंतु संतोष निकम याने या वादाची खबर आपल्या मुलाला सांगितली. त्यावेळी मुलगा सौरभ संतोष निकम याने कोणताही विचार न करता त्याचा मित्र विनायक सावंत याला सोबत घेतले. दोघांनी मिळून कट शिजवला आणि रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कृपामाई MSCB सबस्टेशन गाठले. जाताना सोबत लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन गेले. त्यामुळे सुधीर लाठवडे याचा मर्डर करायचा हाच उद्देश त्यांच्या तयारीतून दिसून येतोय. तर रात्रीच्या वेळी तिथे कोणी नसल्याची देखील त्यांना माहिती मिळाली. हा खून पचवता येईल असे दोघांना वाटले होते. त्यामुळे त्यांनी थेट आत प्रवेश करत सुधीर लाठवडे याला गाठले. दुर्दैवाने त्याच वेळी त्यांच्या सोबत असलेला एक सुरक्षा रक्षकाला सुधीर लाठवडे यांनी जेवणाचा डबा आणायला पाठवलं होतं. नेमकं त्याच वेळी काळाने गाठलं आणि दोघांनी अचानक त्याच्या डोक्यावर, मानेवर लोखंडी आणि लाकडी दांडक्याची घाव एकामागोमाग एक घातले. लोखंडी रॉडचे अनेक वर्मी घाव डोक्यावर पडल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दोन्ही मारेकरी फरार झाले. 9:30 वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षकाने डबा घेऊन आल्यानंतर सुधीर लाठवडे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि त्यासाठी अनेक पथके रवाना केली. तांत्रिक तपास करत संपूर्ण हिस्ट्री तपासली. तसेच गुप्त खबरीमार्फत देखील तपास सुरू केला. त्यावेळी दुपारी झालेल्या सुरक्षा रक्षकासोबतच्या वादाला फोकस करत पोलिसांनी आधी संतोष निकम या सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतलं. त्यावरून पोलिसांना समजले की या वॉचमनचा मुलगाच खुनी आहे. त्यावेळी त्याचा तपास सुरू केला असता मध्यरात्रीच्या सुमारास तो आरग जवळ असल्याचं समजलं. त्यावेळी पोलिसांनी त्याचा सुमारे अर्धा तास पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदाराची चौकशी केली असता त्याने विनायक सावंत असं नाव सांगितलं. तो वाळव्यातील बागणी रोडवर राहत होता. तेव्हा रात्रीचे 3 वाजले होते. लगेच पोलिसांनी विनायकचे घर गाठले. त्यावेळी साखर झोपेत असलेल्या विनायकच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मात्र अगदी क्षुल्लक कारणातून असे खून होत असल्याने नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले.